नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांच्या डीबीटीवर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार. अजित पवार यांचे आश्वासन. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही. छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यातील जालना, नांदेड, बीड, पैठण या भागातील अतिवृष्टीमुळे अक्षरशः कोंबड्यांपासून बकऱ्या, मेंढ्या, मोठी जनावरे वाहून गेली आहेत. काही ठिकाणी जीवितहानीही झालेली आहे. पिकांचेही अतोनात नुकसान झालेले आहे. तर मित्रांनो, मंगळवारी झालेल्या कॅबिनेटमध्येही यावर चर्चा झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांमार्फत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची थेट नावे मंत्रालयात द्यावीत. त्या शेतकऱ्यांच्या डीबीटीवर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 व्हील परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते. पक्ष कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला समजून उमजून घ्या, त्यांच्या अडचणीवर तोडगा काढा, असेही ते म्हणाले. येत्या काळात जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्या, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता असणाऱ्या विशेष संधी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले आहे. पालकमंत्र्यांनीही पाहणी करावी. राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी पाहणी करावी, आढावा घ्यावा. त्यानंतर जी मदत लागेल ती आपण द्यायला तयार आहोत, असेही पवार म्हणाले. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम करणार आहे. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही पंचनाम्याच्या बाबी प्रशासकीय यंत्रणांच्या नजरेत आणून द्याव्यात, असेही ते म्हणाले. आमदार सुरेश धस यांचा फोन येताच अतिवृष्टी दरम्यान मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवल्याचा उल्लेख यावेळी पवार यांनी केलेला आहे.